वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आपण महा टी ई टी इंग्लिश सब्जेक्टची लेक्चरर सिरीज सुरू केलेली आहे. तर पहिल्या दिवशी आपण पार्ट ऑफ स्पीचमधल्या जो नाऊन आहे त्या नाऊनबद्दल संपूर्ण डेफिनेशन आणि काइंड्स ऑफ नाऊन बघितलेले आहेत आणि रिव्हिजनचे काही क्वेश्चन्स बघितलेले आहेत. तर आज आपण महाटेट फुल लेंथ नाऊन मॉक टेस्ट म्हणजेच जे आहे नाऊनचे जे 30 क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहोत, विथ समजूनसुद्धा घेणार आहोत. चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, फर्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द अबस्ट्रॅक्ट नाऊन. आता अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय, तुम्हाला पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असेल, नसेल पाहिला तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय, भाववाचक नाम. तर याच्यामधलं आपल्याला अबस्ट्रॅक्ट नाऊन शोधायचं आहे. बुक आहे का, फ्रीडम आहे का, ट्री आहे का, ॲपल आहे का. तर ॲन्सर नंबर बी, फ्रीडम. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. क्वेश्चन नंबर 2, चूज द करेक्ट प्युरल फॉर्म ऑफ ऑक्स. ऑक्सचा प्युरल फॉर्म आपल्याला शोधायचा आहे. आता तुम्हाला एकवचनीचं अनेकवचनी करताना काही नियम दिलेले होते. ते नियम जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला ऑक्सचा जो प्युरल फॉर्म आहे तो मिळून जाणार आहे. ॲन्सर नंबर तिथं आहे बी, ऑक्सचा ऑक्सन म्हणजे OXEN. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज कलेक्टिव्ह नाऊन. आता समुदायवाचक नाम तुम्हाला शोधायचं आहे. तर याच्यामध्ये आहे ए, आर्मी, गोल्ड, ऑनेस्टी, टीचर. तर ॲन्सर नंबर ए आहे आर्मी. आर्मी हा एक समूह आहे, सैन्य. क्वेश्चन नंबर 4, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता याच्यामध्ये सेंटेन्स दिलेला आहे आणि ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, ओळखायचं आहे नाऊननुसार. तर याच्यामध्ये ॲन्सर नंबर आहे बी, सी गेव मी मच ॲडवाईस. तिने मला खूप सारे काय दिला, सल्ला दिला. क्वेश्चन नंबर 5, द ज्युरी फिल इन द ब्लँक डिवायडेड इट्स ओपिनियन. ज्युरी जे असते, न्यायाधीश वगैरे, त्यांनी डिवायडेड केला इट्स ओपिनियन. म्हणजेच याच्यामध्ये जो फिल इन द ब्लँक आहे ते काय येणार आहे, ॲन्सर नंबर सी, द ज्युरी इज डिवायडेड इन इट्स ओपिनियन. म्हणजे त्यांचं मत त्यांनी विभागलं. क्वेश्चन नंबर 6, चूज द करेक्ट पॉझिटिव्ह फॉर्म. आता पॉझिटिव्ह फॉर्म आपल्याला याच्यामधनं शोधायचं आहे. तर बॉईज हॉस्टेल होईल का, बॉईज हॉस्टेल होईल का, की बॉईज हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल. ॲन्सर नंबर बी, बॉईज हॉस्टेल म्हणजेच वायला अपॉस्ट्रॉफी यस. क्वेश्चन नंबर 7, आयडेंटिफाय द मटेरियल नाऊन. आता पदार्थवाचक नाऊन आपल्याला ओळखायचं आहे. तर ॲन्सर नंबर ए, कॉटन हे काय आहे, मटेरियल नाऊन आहे. क्राऊड, अँगर, चाइल्ड. क्वेश्चन नंबर 8, चूज द करेक्ट प्युरल फ्रॉम कमांडर इन चीफ. कमांडर इन चीफचा जो प्युरल फॉर्म आहे तो शोधायचा आहे. ॲन्सर नंबर ए, कमांडर्स इन चीफ. म्हणजेच कमांडरला यस लागला तर त्याचा प्युरल फॉर्म होत असतो. क्वेश्चन नंबर 9, आयडेंटिफाय द नाऊन इन द सेंटेन्स. आता या सेंटेन्समध्ये आपल्याला नाऊन कोणता आहे ते शोधायचं आहे. तर याच्यामध्ये ॲन्सर नंबर सी आहे, द सन शाईन ब्राईटली. हा सन यामध्ये नाऊन आलेला आहे. म्हणजे सन शाईन ब्राईटली, सूर्यप्रकाश कसा आहे, चमकदार आहे. क्वेश्चन नंबर 10, विच नाऊन इज अनकाउंटेबल. जे मोजता येण्यास जोगं नाम नाही ते आपल्याला शोधायचं आहे. तर ॲन्सर नंबर ए, राईस. राईस हे मोजू शकत नाही, अनकाउंटेबल नाम आहे. पेन्सिल मोजू शकतो, कार्स मोजू शकतो, स्टुडंटसुद्धा आपण मोजू शकतो संख्येत. क्वेश्चन नंबर 11, मॅथेमॅटिक्स फिल इन द ब्लँक्स अ डिफिकल्ट सब्जेक्ट. मॅथेमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा खूप कठीण विषय आहे. ॲन्सर नंबर सी म्हणजे एकवचनी आहे, इज येणार आहे. मॅथेमॅटिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. क्वेश्चन नंबर 12, चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. ॲन्सर नंबर बी, द कॅनरी इज ब्युटिफुल. क्वेश्चन नंबर 13, आयडेंटिफाय द प्रॉपर नाऊन. आता प्रॉपर नाऊन म्हणजे तुम्हाला माहीत आहे की विशेष नाम. तर रिवर, माउंटेन, हिमालयाज, सिटी. ॲन्सर नंबर सी, हिमालयाज. क्वेश्चन नंबर 14, चूज द करेक्ट प्युरल फॉर्म ऑफ चाइल्ड. चाइल्डचा प्युरल फॉर्म काय आहे. तर ॲन्सर नंबर
सी चाइल्ड्स प्युरल फ्रॉम आहे चिल्ड्रेन. क्वेश्चन नंबर 15 आयडेंटिफाय द अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन आपल्याला शोधायचं आहे. आन्सर नंबर ए हॅपीनेस हे अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. क्वेश्चन नंबर 16 ईच ऑफ द स्टुडंट्स फिल इन द ब्लँक प्रेझेंट. तर याच्यामध्ये सी नंबरचा आन्सर आहे इज. ईच ऑफ द स्टुडंट्स इज प्रेझेंट. सर्व विद्यार्थी हे हजर आहेत. क्वेश्चन नंबर 17 विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन नाउन. कॉमन नाउन कोणता आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे. आन्सर नंबर बी टीचर हे एक कॉमन नाउन आहे. क्वेश्चन नंबर 18 चूज द करेक्ट पॉझेसिव्ह फ्रॉम. म्हणजे पॉझेसिव्ह फ्रॉम आपल्याला शोधायचं आहे. आन्सर नंबर ए चिल्ड्रेन्स टॉईज. Question number 19 identify the collective nouns. Collective nouns answer number A team. Question number 20 choose the correct plural from of food. Plural from जो फूड्स आहे तो होणार आहे फिट. FEET फिट. सी. क्वेश्चन नंबर 21 विच नाउन इज अ मटेरियल नाउन. मटेरियल नाउन कोणता आहे. आन्सर नंबर ए सिल्वर हे मटेरियल नाउन आहे. क्वेश्चन नंबर 22 आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स. इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. आन्सर नंबर सी द फर्निचर आर न्यू. करेक्ट कोणकोणत्या द न्यूज इज गुड. द पोलीस आर इन्व्हेस्टिगेटिंग. द इन्फॉर्मेशन इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 23 चूज द करेक्ट प्युरल फ्रॉम पासर बाय. पासर बायचा अनेकवचन आपल्याला शोधायचं आहे. आन्सर नंबर बी पासर्स बाय. Question number 24 identify the abstract noun in the sentence. Question number 24 C honesty. Question number 25 the committee fill in the blanks taken its decision. Answer number C has. The committee has taken its decision. Question number 26 choose the correct sentence. आता योग्य जे वाक्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आन्सर नंबर बी There are 5 dozen mangoes. Question number 27 identify the countable noun. Countable noun answer number C bottle. Question number 28 choose the correct possessive from. Possessive from आपल्याला शोधायचं आहे. आन्सर नंबर सी गर्ल्स स्कूल. क्वेश्चन नंबर 29 विच नाउन इज अब्स्ट्रॅक्ट. कोणतं नाव भाववाचक आहे. चाइल्डहुड गार्डन हाऊस फोन. 29 ए चाइल्डहुड. क्वेश्चन नंबर 30 द कॅटल आर ग्रॅझिंग इन द फील्ड. आन्सर नंबर बी आर. तर हे काही खाली आन्सर की सुद्धा आपण याची दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.